हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर चला सेशनला स्टार्ट करूया. बघूया आज आपण 10 व्होकॅब्युलरीचे वर्ड्स, त्यांचे इंग्लिशमध्ये मिनिंग, हिंदीमध्ये आणि मराठीमध्ये मिनिंग बघूया. सिनोनिम्स, अँटोनिम्स आणि जे पण सेंटेन्सेस दिलेले आहे त्या सेंटेन्समध्ये वर्डला कसा यूज करण्यात आलेला आहे हे एकदा तुम्ही ट्राय करून बघा, किंवा काही सेंटेन्सेस स्वतःच्या मनाने सुद्धा तुम्ही बनवू शकता. त्याच्यामध्ये त्या वर्डला घेऊन कसं त्या वर्ड त्याच्यामध्ये फिक्स करण्यात येईल हे एकदा तुम्ही ट्राय करून बघा, स्वतःच्या मनाने काही सेंटेन्सेस तयार करून. ओके, तो स्टार्ट करूया आजच्या सेशनला. आपल्या फर्स्ट वर्ड आहे आपला आजचा, तो आहे जर्मेन. GERMANE, जर्मेन. जर्मेनचं मिनिंग काय होतं तर हॅव्हिंग टू डू विथ द मॅटर ऍट हँड. म्हणजेच काय तर जे काय आहे त्याच्याशी सुसंगत आहे, त्याच्याशी संबंधित आहे, त्याला काय म्हटलं जातं, जर्मेन असं म्हटलं जातं. सो जर्मेनला हिंदीमध्ये काय म्हटलं जातं, तथ्य. आणि मराठीमध्ये काय मिनिंग आहे जर्मेनचं, संबंधित. सुसंगत, योग्य किंवा विषयाला धरून. ओके, सो जर्मेनचं मीनिंग काय होतं, हॅव्हिंग टू डू विथ द मॅटर ऍट हँड. आणि त्याचं हिंदीमध्ये मीनिंग होतं तथ्य. मराठीमध्ये काय मीनिंग आहे, संबंधित, सुसंगत, योग्य किंवा विषयाला धरून. सिनोनिम्स आहेत रिलेव्हंट, ऍप्लिकेबल आणि पर्टिनंट. आणि अँटोनिम्स आहेत इररिलेव्हंट, इममटेरियल आणि इनअप्लिकेबल. ओके, काय आहेत सिनोनिम्स आणि अँटोनिम्स जर्मेनचे. सिनोनिम्स आहेत रिलेव्हंट, अप्लिकेबल आणि पर्टिनंट. आणि अँटोनिम्स आहेत इररिलेव्हंट, इममटेरियल आणि इनअप्लिकेबल. इथे जसा आता सेंटेन्स दिलेला आहे त्या सेंटेन्स मध्ये जर्मेनला कसं यूज करण्यात आलेलं आहे एकदा तुम्ही ट्राय करून बघा. नेक्स्ट बघूया वर्ड. नेक्स्ट वर्ड आहे परज्युअर. PERJURE, परज्युअर. याला कसं प्रोनाउन्स करायचं आहे मराठीमध्ये तुम्हाला लिहून देते मी, म्हणजे तुम्ही नंतर कधी वाचाल तेव्हा तुम्हाला इझी पडेल ते वाचायला. ओके, सो काय प्रोनाउन्स करायचं आहे PERJURE ला, परज्युअर. सो परज्युअरचं मिनिंग काय होतं, टू कमिट परज्युरी. टू कमिट परज्युरी म्हणजे काय तर हिंदीमध्ये होतं त्याचं अर्थ झूठ बोलना. ओके, झूठ बोलना म्हणजेच काय करणे तर खोटी शपथ घेणे किंवा खोटी साक्ष देणे, न्यायालयामध्ये खोटं बोलणे, त्याला काय म्हटलं जातं, परज्युअर असं म्हटलं जातं. परज्युअरचं मिनिंग काय आहे, टू कमिट परज्युरी. हिंदीमध्ये मिनिंग होतं परज्युअरचं झूठ बोलना. मराठीमध्ये मिनिंग होतं खोटी शपथ घेणे, खोटी साक्ष देणे किंवा न्यायालयात खोटे बोलणे. ओके, सो परज्युअरचं मिनिंग काय होतं मराठीमध्ये, खोटी शपथ घेणे, खोटी साक्ष देणे आणि न्यायालयात खोटं बोलणे. सिनोनिम्स आहेत लाय, फॅब्रिकेट आणि मिसरिप्रेझेंट. आणि अँटोनिम्स आहेत टेस्टिफाय, असर्ट आणि स्वेअर. ओके, काय आहेत सिनोनिम्स आणि अँटोनिम्स परज्युअरचे. सिनोनिम्स आहेत लाय, फॅब्रिकेट आणि मिसरिप्रेझेंट. आणि अँटोनिम्स आहेत टेस्टिफाय, असर्ट आणि स्वेअर. नेक्स्ट वर्ड आहे ऍक्रिमनी. ACRIMONY, ऍक्रिमनी. ऍक्रिमनीचं मिनिंग काय होतं तर बिटिंग शार्पनेस ऑफ फिलिंग ऑर एक्सप्रेशन. म्हणजेच काय, बिटिंग शार्पनेस ऑफ फिलिंग ऑर एक्सप्रेशन म्हणजे काय होतं ऍक्रिमनी असं. ऍक्रिमनी असं हिंदी इंग्लिशमध्ये त्याला वर्ड आहे. आणि मराठीमध्ये काय म्हटलं जातं त्याला की कडवटपणा आहे, कटुता आहे त्याच्यामध्ये, त्याला म्हटलं जातं ऍक्रिमनी. आणि हिंदीमध्ये मिनिंग होतं तिखापण. म्हणजेच काय तर तिखटपणा असणे, कडवटपणा असणे, कटुता असणे, त्याला म्हटलं जातं ऍक्रिमनी. सो ऍक्रिमनीचं मिनिंग होतं बिटिंग शार्पनेस ऑफ फिलिंग ऑर एक्सप्रेशन. हिंदीमध्ये मिनिंग होतं ऍक्रिमनीचं तिखापण. मराठीमध्ये काय होतं, कडवटपणा, दुर्भावना, तिखटपणा किंवा द्वेष आणि कटुता. ओके, सो ऍक्रिमनीचं मराठीमध्ये मिनिंग होतं कडवटपणा, दुर्भावना, तिखटपणा किंवा द्वेष आणि कटुता. सिनोनिम्स आहेत बिटरनेस,
हॉस्टिलिटी आणि सिव्हिलिटी. आणि अँटोनिम्स आहेत डिप्लोमॅसी, कॉर्डियलिटी आणि सिव्हिलिटी. ओके, काय आहेत सिनोनिम्स आणि अँटोनिम्स? ॲक्रिमनीचे सिनोनिम्स आहेत बिटरनेस, हॉस्टिलिटी आणि सिव्हिलिटी, आणि अँटोनिम्स आहेत डिप्लोमॅसी, कॉर्डियलिटी आणि सिव्हिलिटी. नेक्स्ट बघूया वर्ड. नेक्स्ट वर्ड आहे ग्रँडियर, GRANDEUR, ग्रँडियर. सो याला प्रोनाउन्स कसं करायचं आहे तुम्हाला मराठीमध्ये लिहून देते, म्हणजे जेव्हा तुम्ही परत रिवाइज कराल कधी एखाद्या वेळेस, तेव्हा तुम्हाला त्या वर्डला कसं प्रोनाउन्स करायचं हे तुम्हाला समजून जाईल. ओके, सो मराठीमध्ये लिहून देते मी तुम्हाला काय होतं याचं मराठीमध्ये, तर ग्रँडियर. ओके, असं म्हटलं जातं. GRANDEUR ला काय प्रोनाउन्स केलं जातं? ग्रँडियर. ग्रँडियरचं मिनिंग आहे इन इम्प्रेसिव्हनेस ऑफ ब्युटी ऑन अ लार्ज स्केल. म्हणजेच काय आहे तर भव्य आहे. ओके, मराठीमध्ये सुद्धा आणि इंग्लिशमध्ये सुद्धा, हिंदीमध्ये सुद्धा काय म्हटलं जातं याला? ग्रँडियरला भव्य असं म्हटलं जातं. भव्य आहे, वैभव आहे खूप, त्याला म्हटलं जातं ग्रँडियर. सो ओके, सो ग्रँडियरचं मिनिंग आहे इम्प्रेसिव्हनेस ऑफ ब्युटी ऑन अ लार्ज स्केल. हिंदीमध्ये म्हटलं जातं भव्य, मराठीमध्ये मिनिंग आहे वैभव, धूम धडाका आणि भव्यता. सो ग्रँडियरचं काय मिनिंग आहे मराठीमध्ये? वैभव, धूमधडाका आणि भव्यता. सिनोनिम्स आहेत मॅजेस्टी, ब्रिलियन्स आणि एलिगन्स. काय आहेत सिनोनिम्स ग्रँडियरचे? मॅजेस्टी, ब्रिलियन्स आणि एलिगन्स. नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट वर्ड आहे टॉर्मेंटर, TORMENTOR, टॉर्मेंटर. टॉर्मेंटरचं मिनिंग होतं अ पर्सन हू कॉजेस रिपीटेड इमोशनल पेन, डिस्ट्रेस ऑर अनॉयन्स टू अनादर. म्हणजे जो काय करतो, असा एखादा व्यक्ती जो सतावतो खूप. ओके, इमोशनल पेन देतो, मेंटल पेन देतो कोणाला पण, त्याला काय म्हटलं जातं? टॉर्मेंटर असं म्हटलं जातं. जो टॉर्चर करतो. ओके, असा व्यक्ती जो टॉर्चर करत आहे इमोशनली, मेंटली किंवा काही पण पेन देत आहे, त्याला काय म्हटलं जातं? टॉर्मेंटर असं म्हटलं जातं. सो हिंदीमध्ये काय होतं टॉर्मेंटरचं मिनिंग? सताने वाला. मराठीमध्ये काय होतं? जो सतावतो आपल्याला, त्रास देतो, त्याला म्हटलं जातं टॉर्मेंटर. सो टॉर्मेंटरचं हिंदीमध्ये मिनिंग होतं सताने वाला, मराठीमध्ये मिनिंग होतं छळ करणारा, यातना देणारा, त्रास देणारा आणि सतावणारा. सो टॉर्मेंटरचं मिनिंग काय आहे? अ पर्सन हू कॉजेस रिपीटेड इमोशनल पेन, डिस्ट्रेस और अनॉयन्स टू अनादर. हिंदीमध्ये मिनिंग होतं सतानेवाला, मराठीमध्ये मिनिंग होतं टॉर्मेंटरचं सतावणारा, त्रास देणारा, यातना देणारा आणि छळ करणारा. सिनोनिम्स आहेत हरॅसर, टॉर्चरर आणि टीज. आणि अँटोनिम्स आहेत प्रोटेक्टर, डिफेंडर आणि गार्ड. ओके, काय आहेत सिनोनिम्स टॉर्मेंटरचे? हरॅसर, टॉर्चरर आणि टीज. आणि अँटोनिम्स आहेत प्रोटेक्टर, डिफेंडर आणि गार्ड. नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट वर्ड आहे कन्फाउंड, CONFOUND, कन्फाउंड. कन्फाउंडचं काय मिनिंग दिलेलं आहे ते हिंदीमध्ये? भ्रमित करणं. बघूया आपण इंग्लिशमध्ये काय मिनिंग आहे. सो कन्फाउंडचं मिनिंग होतं ओके टू थ्रो इन टू अ स्टेट ऑफ मेंटल अनसर्टॅनिटी. म्हणजेच काय करणे तर गोंधळात टाकणे. ओके, काय आहे कन्फाउंडचं मिनिंग? टू थ्रो इन टू अ स्टेट ऑफ मेंटल अनसर्टॅनिटी. म्हणजेच एक तर गोंधळात टाकणे किंवा व्यत्यय आणणे, त्याला म्हटलं जातं कन्फाउंड. मराठीमध्ये काय होतं मग याचं मिनिंग कन्फाउंडचं? गोंधळात टाकणे किंवा व्यत्ययात आणणे. हिंदीमध्ये होतं भ्रमित करणं. मराठीमध्ये मिनिंग आहे कन्फाउंडचं गोंधळात टाकणे. थक्क करणे किंवा व्यत्यय आणणे. ओके, सो कन्फाउंडचं मिनिंग काय आहे? हिंदीमध्ये होतं भ्रमित करणं, मराठीमध्ये मिनिंग होतं गोंधळात टाकणे, थक्क करणे आणि व्यत्यय आणणे. आणि इंग्लिशमध्ये काय मिनिंग दिलेलं आहे? टू थ्रो इन टू अ स्टेट ऑफ मेंटल अनसर्टनिटी. सिनोनिम्स आहेत कन्फाउंडचे कन्फ्यूज,
परप्लेक्स आणि डिस्टर्ब. आणि अँटोनिम्स आहेत अश्युअर, सॅटिस्फाय आणि इन्फॉर्म. कन्फर्मचे सिनोनिम्स काय आहेत परत एकदा बघूया. कन्फ्यूज, परप्लेक्स आणि डिस्टर्ब. आणि अँटोनिम्स आहेत अश्युअर, सॅटिस्फाय आणि इन्फॉर्म. नेक्स्ट वर्ड आहे अट्यून. ATTUNE. अट्यून. अट्यूनचं मिनिंग होतं टू ब्रिंग टू अ स्टेट फ्री ऑफ कॉन्फ्लिक्ट्स, इनकन्सिस्टन्सीज ऑर डिफरन्सेस. म्हणजे जिथे काय होत, झगडे भांडणं नाही होत, डिफरन्सेस नाही आहेत, अशी जी स्टेट असते जे फ्री असते कॉन्फ्लिक्ट्स पासून, भांडणांपासून, इनकन्सिस्टन्सीज पासून आणि डिफरन्सेस पासून, त्या स्टेटला काय म्हटलं जातं, अट्यून असं म्हटलं जातं. सो अट्यूनचं हिंदीमध्ये मिनिंग होतं अनुरूप राहणं. आणि मराठीमध्ये काय होतं याचं मिनिंग, जुळवून घेणे. आणखी एकरूप होणे. आणखी काय होतं, अनुकूल करणे. ओके, सो अट्यूनचं मिनिंग आहे टू ब्रिंग टू अ स्टेट फ्री ऑफ कॉन्फ्लिक्ट्स, इनकन्सिस्टन्सीज ऑर डिफरन्सेस. हिंदीमध्ये मिनिंग होतं अनुरूप राहणं, मराठीमध्ये होतं मिनिंग जुळवून घेणे, अनुकूल करणे आणि एकरूप होणे. सिनोनिम्स आहेत अट्यूनचे रिकन्साइल, कोऑर्डिनेट आणि इंटिग्रेट. आणि अँटोनिम्स आहेत डिस्टर्ब, डिस्टर्ब आणि अपसेट. परत एकदा बघूया आपण सिनोनिम्स आणि अँटोनिम्स काय आहेत अट्यूनचे. सिनोनिम्स आहेत रिकन्साइल, कोऑर्डिनेट आणि इंटिग्रेट. आणि अँटोनिम्स आहेत डिस्टर्ब, डिस्टर्ब आणि अपसेट. नेक्स्ट वर्ड आहे डिस्क्रिशन. डिस्क्रिशनचं मिनिंग होतं द ॲबिलिटी टू मेक इंटेलिजंट डिसिजन्स स्पेशली इन द एव्हरीडे मॅटर्स. म्हणजे जे काही दररोजचे जे मॅटर्स आहे, कामं आहे, त्याच्यामध्ये इंटेलिजंटपणे काही पण डिसिजन्स घेणे, त्याला काय म्हटलं जातं, डिस्क्रिशन असं म्हटलं जातं. ओके, अशी ॲबिलिटी असते ती, अशी त्याच्यामध्ये एक क्षमता असते की ज्याच्यामध्ये जे एव्हरीडेचे मॅटर्स आहेत, दररोजचे जे कामं आहेत, कार्य आहेत, मॅटर्स आहेत, त्याच्यामध्ये जो इंटेलिजंटली डिसिजन्स घेतो त्याला म्हटलं जातं डिस्क्रिशन. हिंदीमध्ये त्याला काय मिनिंग आहे तर विवेक. मराठीमध्ये सुद्धा विवेक असं म्हटलं जातं डिस्क्रिशनला. सो डिस्क्रिशनचं मिनिंग काय आहे हिंदीमध्ये, विवेक. मराठीमध्ये सुद्धा विवेक म्हटलं जातं. आणखी काय म्हटलं जातं, तारतम्य, बुद्धी, आणखी योग्य ठरवण्याचा अधिकार. ओके, ज्याला योग्य ठरण्याचा अधिकार असतो, म्हणजे जो योग्य ठरवू शकतो, योग्य डिसिजन घेऊ शकतो, इंटेलिजंटली डिसिजन घेऊ शकतो एव्हरीडे मॅटर्समध्ये, त्याला म्हटलं जातं डिस्क्रिशन. डिस्क्रिशनचा इंग्लिशमध्ये मिनिंग काय आहे, द ॲबिलिटी टू मेक इंटेलिजंट डिसिजन स्पेशली इन एव्हरीडे मॅटर्स. हिंदीमध्ये मिनिंग होतं विवेक, मराठीमध्ये मिनिंग होतं डिस्क्रिशनचं योग्य ठरवण्याचा अधिकार, तारतम्य, बुद्धी आणि विवेक. सिनोनिम्स आहेत प्रुडन्स, सेन्सिबलनेस आणि इंटेलिजन्स. आणि अँटोनिम्स आहेत इनडिस्क्रिशन, इम्प्रुडन्स आणि शॉर्ट साइटेडनेस. ओके, काय आहेत सिनोनिम्स आणि अँटोनिम्स डिस्क्रिशनचे. सिनोनिम्स आहेत प्रुडन्स, सेन्सिबलनेस आणि इंटेलिजन्स. आणि अँटोनिम्स आहेत इनडिस्क्रिशन, इम्प्रुडन्स आणि शॉर्ट साइटेडनेस. नेक्स्ट वर्ड आहे हेंचमॅन. हेंचमॅनचं काय मिनिंग होतं, अ ट्रस्टेड फॉलोअर और सपोर्टर who performs unpleasant, wrong or illegal task for a powerful person. ओके, सो हेंचमॅनचं मिनिंग काय आहे तर असा एक फॉलोअर, ओके, जो काय आहे एका पॉवरफुल व्यक्तीच्या हाताखाली काम करतो, जो तो त्याचा सपोर्टर असतो. म्हणजेच काय आहे की एखादा मोठा गुंड आहे, तो त्याच्या हाताखाली जे गुंड असते त्यांना काय म्हटलं जातं, हेंचमॅन असं म्हटलं जातं. म्हणजेच जो पॉवरफुल व्यक्ती आहे, त्यांचे जे पण इलिगल काम्स आहेत, काही पण खराब कामं आहे, त्यांच्यामध्ये जो साथ देतो त्या व्यक्तीला म्हटलं जातं, तो जो सपोर्ट करतो त्या त्यांच्या खराब कामाला सुद्धा, पॉवरफुल व्यक्तीच्या कामाला सुद्धा, त्याला काय म्हटलं जातं, हेंचमॅन असं म्हटलं जातं. ओके, सो हेंचमॅनचं हिंदीमध्ये काय मिनिंग आहे, गुरगो. आणि मराठीमध्ये काय मिनिंग होतं, अनुयायी, चापलूस किंवा
हातचा माणूस आणि गुंड. ओके, सो हेंचमॅनचं मिनिंग काय आहे? अ ट्रस्टेड फॉलोवर और सपोर्टर हु परफॉर्म्स अनप्लीजंट, रॉंग और इलिगल टास्क फॉर अ पॉवरफुल पर्सन. पॉवरफुल पर्सन करता तो काही इलिगल कामही करतो, खराब कामही करतो, अनप्लीजंट कामही करतो आणि तो त्याचा ट्रस्टेड फॉलोवर असतो. म्हणजे जो पॉवरफुल पर्सन आहे तो त्याच्यावर ट्रस्ट करतो, त्याचा ट्रस्ट असते त्याच्यावर, त्याच्या फॉलोवरवर आणि त्याच्या सपोर्टरवर. त्याला काय म्हटलं जातं? हेंचमॅन असं म्हटलं जातं. सो हेंचमॅनचं हिंदीमध्ये मिनिंग आहे गुरगो. मराठीमध्ये काय होतं? अनुयायी, चापलूस, हातचा माणूस आणि गुंड. सिनोनिम्स आहेत फॉलोवर, सपोर्टर आणि डिसिपल. आणि अँटोनिम्स आहेत ट्रेटर, रेनेगेड आणि टर्नकोट. सिनोनिम्स काय आहेत हेंचमॅनचे? फॉलोवर, सपोर्टर आणि डिसिपल. आणि अँटोनिम्स आहेत ट्रेटर, रेनेगेड आणि टर्नकोट. लास्ट वर्ड आपला आजचा तो आहे ॲब्स्ट्रूस. ABSTRUSE, ॲब्स्ट्रूस. ॲब्स्ट्रूसचं मिनिंग होतं डिफिकल्ट फॉर वन ऑफ ऑर्डिनरी नॉलेज और इंटेलिजन्स टू अंडरस्टँड. म्हणजेच काय आहे? जे समजण्यास कठीण आहे त्याला काय म्हटलं जातं? ॲब्स्ट्रूस असं म्हटलं जातं. ॲब्स्ट्रूसचं काय मिनिंग आहे? डिफिकल्ट फॉर वन और ऑफ ऑर्डिनरी नॉलेज और इंटेलिजंट टू अंडरस्टँड. ओके, हिंदीमध्ये मिनिंग आहे ॲब्स्ट्रूसचं अव्यक्त. मराठीमध्ये काय होतं? समजण्यास कठीण, क्लिष्ट आणि गहन. ओके, सो ॲब्स्ट्रूसचं मिनिंग आहे डिफिकल्ट फॉर वन ऑफ ऑर्डिनरी नॉलेज और इंटेलिजन्स टू अंडरस्टँड. हिंदीमध्ये मिनिंग होतं अव्यक्त, मराठीमध्ये मिनिंग होतं समजण्यास कठीण, क्लिष्ट आणि गहन. सिनोनिम्स आहेत इसोटेरिक, प्रोफाउंड आणि रिकंडिएट. आणि अँटोनिम्स आहेत सुपरफिशियल, शॅलो आणि सिंपल. काय आहेत सिनोनिम्स आणि अँटोनिम्स? ॲब्स्ट्रूसचे सिनोनिम्स आहेत इसोटेरिक, प्रोफाउंड आणि रिकंडिएट. आणि अँटोनिम्स आहेत सुपरफिशियल, शॅलो आणि सिंपल. परत एकदा बघून घ्या, तुम्ही नोट डाऊन करून घ्या. जे पण काही ज्याचे प्रोनाउन्सिएशन थोडे हार्ड आहे त्याचे मी मराठीमध्ये लिहून दिलेले आहे. म्हणजे तुम्हाला कधी पण जेव्हा तुम्ही वाचाल तेव्हा तुम्हाला इझी पडेल ते वाचायला, जर तुम्हाला मराठीमध्ये लिहून दिलेलं आहे ते तुम्ही तुमच्या बुकमध्ये सुद्धा नोट डाऊन करू शकता. आणि याची PDF तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाणार. डिस्क्रिप्शनमधून तुम्ही डाउनलोड करून घ्या, प्रिंट सुद्धा काढू शकता. आणि प्रिंट काढून जे मी मराठीमध्ये लिहून दिलेले आहे ते मिनिंग्स तुम्ही त्याच्यामध्ये मराठीमध्ये लिहू शकता. आणि जे पण आधीचे वर्ड्स आहेत त्या आधीचे वर्ड्स सुद्धा रिवाइज करत चलत जा, नाहीतर एक सोबत खूप सारे वर्ड्स होऊन जाईल तुमच्याकडे आणि मग ते तुम्हाला लक्षात नाही येणार की कोणत्या वर्डचं मिनिंग काय आहे. मग पूर्ण त्याला मिक्सअप होऊन जाणार. सो हे दररोज केल्यामुळे तुम्हाला लक्षात राहील की कशाचं मिनिंग काय होतं. तुम्हाला सेशन आवडलं असेल, सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करत चला. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.